लॉर्ड. जिथपर्यंत मला आठवते मी म्हटलं की बसा. मागच्या रविवारी प्रभू उभं राहा. का बसलाय, का थकलाय एवढा? अजून देवाचं वचन आहे की उठ प्रकाशमान हो, का तुझा प्रकाश तुझ्याकडं. आपल्याला सवय लागल्या बसायची, घ्यायचं आणि बसायचं, घ्यायचं आणि बसायचं. नाही, थांबायला शिकायचं. हालेलुया. थांबायला. ज्यावेळी पवित्र आत्मा पेत्र उतरला, पेत्र लोकांसमोर जाऊन थांबला. ज्यावेळी येशूवर पवित्र आत्मा आला, समजायला येशू सैतानासमोर थांबला. आपल्यावर अभिषेक आला, आपल्यावर पवित्र आत्मा आला. आपण काय करतोय? लय भारी आराधना झाली, लय थकलोय, बसा. नाही, उलट जास्त आराधना ज्यावेळी होते त्यावेळी अजून सामर्थ्याने उभं राहायला शिकायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. शाळेच्या सांगा, आता भारी दिसायलाय, आता फ्रेश दिसायलाय, आता छान दिसायलाय, आत्मिक नाश्ता केला, आता बेटर दिसायलाय, आता छान दिसायला, एकदम बेस्ट. हिरोईन, हिरो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला देव चांगला आहे, देव चांगला आहे, देव चांगलं करतोय. देव माझं चांगलं केलंय, देव माझं चांगलं केलंय. मी आशीर्वादित आहे, मी बंधमुक्त आहे, मी खाली नाही. शक्य नाही, शक्य नाही, शक्य नाही. मी आणि खाली शक्य नाही, शक्य नाही. मला शोभत नाही. हालेलुया. मी वर आहे, 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 मी वर आहे. मी शेपूट नाहीये, मी शिर आहे. मी शेपूट नाहीये, मी शिर आहे. हे माझं अस्तित्व आहे, हे माझ्या जीवनाचं सत्य आहे. आमेन, आमेन, आमेन. बसून घेऊया आपण. हालेलुया. बसून घेऊया. Larusha maeku sinae lokiro chesharena. हालेलुया. ज्या लोकांना झोप आली त्यांनी हालेलुया म्हणा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एवढ्या आराधनेमध्ये पण जर तुम्ही हलू शकला नाही तर याच्या पलीकडे मी काय करू शकत नाही. माझा आवाज आलाय मागं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यांना घरी जायचं लवकर त्यांनी हालेलुया म्हणा. हालेलुया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन ऐकत असताना, देवाच्या मंदिरात असताना दाविदासारखं देव एकदा बोलला, मी दोनदा ऐकलं. असं नाही देव हजारो वेळा बोलला आणि तरी पण मी घरला जातो आणि त्यावेळी मी आमेन म्हटलो, असा विषय नसायला पाहिजे. देव एकदा बोलला, मी दोनदा ऐकलं. साहेब चोटील सांगा, देव एकदा बोलला, दावीद दोनदा ऐकला. आपण 1000 वेळा पण ऐकत नाही. हालेलुया. किती लोक आज प्रार्थना करून आला घरात नेताना सकाळ सकाळी. तुम्हाला वाटत नाही देव तुम्हाला सकाळी सकाळी म्हटलं असेल, बाळा उठला सदा प्रार्थना कर. बोलला परमेश्वर बाथरूमला जाताना, दात घासताना, आंघोळ करताना. पण नाही देवा, चर्चमध्ये आराधना भारी करणार आहे. चर्चमधली भारी आराधना चर्चमध्ये भारी आहे. पण ज्यावेळी तुम्ही तुमच्या घरामध्ये तुम्ही एकटे असताय, देवासमोर जाताय. हालेलुया. बघा बायबल सांगते की तुमच्या माझ्या बरोबर एक एक देवाचा दूत आहे आणि प्रत्येक दूताची एक वेळ असं तुमच्याशी बोलण्याची. ज्यावेळी परमेश्वर तुम्हाला तीव्र इच्छा दाखवते की आता प्रार्थनेला बसायचंय, आता प्रार्थनेला याचा अर्थ असा आहे की परमेश्वर एक दूतला पाठवलाय तुमच्यासाठी एक संदेश घेऊन. मग ते वचन असेल किंवा ते सांत्वन असेल किंवा ते धीर असेल, माहीत नाही. पण ज्यावेळी तुम्ही त्या वेळेत बसताय, इतर वेळाच्या 1000 वेळा, आणि ज्यावेळी परमेश्वरातून ओझं टाकतोय बसण्याचं, ज्यावेळी तुम्ही तिथं बसताय, तुम्हाला सांगतो ज्यावेळी तुम्ही इथे प्रार्थना करून उठताय, एक वेगळी ताकद आपल्यामध्ये आलेली असते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ते बायबलमधलं उदाहरण लय भारी आहे. अलिशाकडं ज्यावेळी ते कोडी आला, काय होतं त्याचं नाव? नामान. जा म्हणलं डुबकी मार जा. त्याने घरात डुबकी मारला नसेल काय? जनरल इज अ जनरल.
समजाले, सेनापती आहे, त्याच्या घरामध्ये चांदीचं, पितळाचं, सोन्याचं असेल, त्यामध्ये आंघोळ करत असेल. परंतु नाही, ज्यावेळी परमेश्वर सांगते डुबकी मारायचं, 1000 डुबक्या आणि देवाने सांगितलेल्या 7 डुबक्या, समजायले हे लई फरक असते. खूप आणि खूप बदल आणतो आपल्या लाईफमध्ये परमेश्वर. हालेलुया, हालेलुया. अनेकदा विचारतो किती लोकांना झोप आली ना, जोरात हल्ले म्हणायचं हालेलुया. कधीच आणि कधीच लक्ष देऊन ऐकायचं. सैतान असंच करतोय, आपल्याला भावनिक करतोय. जसं मी आता जोरात हालेलुया म्हटलं, मग कोणाला तर वाटलं की मी काहीतरी आशीर्वाद सांगायला, मग ते पण हालेलुया म्हटले. पण ते विसरले की पहिला मी काय सांगितले. देवाचं वचन कधी विसरायचं नाही. जे अडचणी किती जोरात येऊन हालेलुया अडचण म्हणू दे, अडचण तुमची येऊन किती जोरात म्हणू दे, तू पडलायस, देवाचं वचन जे सौम्यवाने ते सांगितले की तू पडला नाहीस, तू उठलायस, ते कधी विसरायचं नाही. हालेलुया, ते कधी विसरायचं नाही. सैतान असंच काम करतोय. किती लोकांना घरला जायचं, त्यांनी जोरात हालेलुया म्हणा, हालेलुया. अजून पण काय लोक आहेत असंच आहे, मी जे पहिला बोललो ते विसरले. देवाची वाणी सौम्य असते. ती म्हणते की तू पडणार नाहीस, ती म्हणते तू हरणार नाहीस, ती म्हणते तू रोगी नाही आहेस, तू आजारी नाही आहेस, तू पराजित. ही देवाची सौम्य वाणी आपण विसरतोय आणि सैतान येऊन जोरात हालेलुया म्हणतोय. काय तू अडचणीत आहेस, हालेलुया, मग मी पण हालेलुया का जोरात म्हटलं कोणतं नाही. जे परमेश्वराचं वचन आहे, जे देवाचं वचन आहे, जे माझ्यासाठी आहे, ते कधी बदलत नाही. हालेलुया, ते कधी बदलत नाही. जर परमेश्वराचं वचन सांगते की त्याला बसल्या माराच्या वयाने मी निरोगी आहे, तर मी आहे. होणार आहे असं नाही, होतो असं नाही, मी आहे. रोजच्या जीवनामध्ये मी निरोगी चालतोय, मी निरोगी उठतोय, मी निरोगी बसतोय, मी निरोगी खातोय, मी निरोगी जीवन जगत आहे रोज. ते कोण बदलू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. एक लेडीज होते, प्रार्थनेला आल्या. मला म्हटलं ब्रदर प्रार्थना करा. म्हटलं काय झालंय? माझं खुब्याचा प्रॉब्लेम आहे. मी प्रार्थना केली, म्हटलं येशूच नाव, देव तुम्हाला बरं केलंय. मी म्हटलं बरं झालं का? नाही. मी म्हटलं झालंय. ते म्हटले नाही. म्हटलं झालंय. ते म्हटले नाही दुखायले. नाही म्हटलं झालं, कोण सांगायला? नाही दुखायले, बरं आहे म्हटलं तुम्ही. ते म्हटले चालता येत नाही. नाही म्हटलं आता किती लचकू दे, म्हटलं लचकून चालायचं नाही, स्ट्रेट. तुम्हाला माहिती आहे तुमच्या शरीराला पण अधिकार नाही तुम्हाला सांगायचं की ते निरोगी आहे. मी माझ्या शरीराला पण अधिकार देत नाही की शरीर मला काय सांगू शकेल की माझं बीपी वाढलंय, माझं ब्लड प्रेशर वाढले, माझं डायबिटीज वाढले, मला हे आजार आहे. नाही, माझ्या शरीराला पण ते आजार नाही आहे. माझ्या शरीराला पण ते 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 इतकं महत्त्व आणि इतका अधिकार मी दिला नाही की माझं शरीर मला सांगू शकेल. नाही, माझ्या जीवनामध्ये एकच गोष्ट मी फॉलो करतोय, एकच गोष्ट आहे जी माझ्या जीवनामध्ये मी कसं आहे ते मला सांगते, ते म्हणजे देवाचं. आणि त्यामध्ये एक वचन मला हुडकून दाखवा. येशूच्या मरणानंतर जे वचन सांगते की तुम्ही लोक रोगी आहे. एक वचन असं हुडकून दाखवा येशूच्या मरणानंतर ज्यामध्ये सांगते की तुम्ही लोक त्रासलेले आहेत. एक वचन असं हुडकून दाखवा त्या वचनामध्ये जे वचन सांगते येशूच्या मरणानंतर की तुम्ही लोक पराजित आहे. नाही, बायबल सांगते इन क्राइस्ट वी आर मोर दॅन कॉन्करर्स. म्हणजे ख्रिस्तामध्ये समजाले आपण विजयी शूरवीरापेक्षा पण जास्त आहे. ख्रिस्तामध्ये मी आजारी नाहीये, मी निरोगी आहे. हालेलुया, हालेलुया. देवाचं वचन आहे की गॉड हॅज ब्लेस्ड यू विथ एव्हरी हेवनली ब्लेसिंग्स. म्हणजे सर्व स्वर्गीय आशीर्वादानं परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. मग कोण सांगते मी शापित आहे? हालेलुया. समजा माझे वडील माझ्या साईडला येऊन थांबले आणि माझे वडील मला म्हटले की आजपासून माझं ATM कार्ड तुझं आहे, मला पिन सांगितले, माझं तुझं आहे म्हटले, जा काय करायचं आहे. मग मी जात असताना एक भिकारी जर मला म्हटला की तुझी आणि माझी अवस्था सेम आहे, मला पटेल काय? ते ATM कार्ड माझ्या हातात आहे आणि जात असताना माझा किस्सा फाटका दिसला, मला असा हात गाठला, किस्सा हात असा हात गेला. ते किस्सा मला सांगू शकेल का मी भिकारी आहे म्हणून? का माझ्या हातात काय आहे? हालेलुया. माझ्या हातात काय? माझ्या वडिलाचं ATM कार्ड आहे. तुमच्या हातात काय आहे? हालेलुया. हातात काय दाखवा. असं काय हातात? काय लोकांकडे नाही आहे. काय आहे? ना 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 ना, हे ATM कार्ड आहे. काय आहे? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काय आहे? जोरात काय आहे? काय आहे हे? काय आहे? हालेलुया. जर हे माझ्याकडे आहे, मग मला कोणतेही भिकारी सांगू दे मी पराजित आहे, मी गरीब आहे, मी दरिद्र आहे, ते खरं आहे का खोटं आहे? अजून पण तुम्हाला विश्वास नाही. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे का खोटं आहे? हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणा देव चांगला आहे.
जो पण देवाचं वचन आपण समजून घेत नाही तोपर्यंत असंच वाटते की माझी लाईफ लई त्रासलेली आहे. ज्या क्षणाला देवाचं वचनाचं प्रकाशन आपल्यामध्ये काम करते त्यावेळी तुम्हाला समजते की हे जे मी म्हणतोय माझी लाईफ त्रासलेली आहे हे फक्त माझी मानसिकता आहे. कोणताही दुष्टात्मा, कोणताही आजार आणि कोणतीही शक्ती तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये काम करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही त्याला परवानगी देत नाही. ते माझा विषय नाही, पण मी सांगाले म्हणून स्वतःच्या शरीराला, शरीर जर म्हटलं की तुझा हात सुजलाय त्या हाताला सांगा इट्स नॉट बरं आहे, हील आहे. तुमचं पाय सांगतात की सुजलेलं आहे, मी येशूसाठी नाचू शकत नाही, बळण पाय हलवायचे, बळण हलवायचं, त्याला सांगायचं. पॉल म्हणतोय माझं शरीर कुदलतोय आणि देवाच्या काय करतोय, कुदलतोय आणि देवाच्या जे तुम्ही देवाच्या स्वाधीन करताय ते परमेश्वर घेतोय, त्याला ब्लेस करतोय आणि अजून चांगल्या रीतीने तुम्हाला परत करतोय. हालेलुया. तुम्ही सलमोनाच्या मंदिराविषयी वाचा, जितकं त्यानं देवाचं मंदिर बांधला त्याच्या डबल मोठं घर परमेश्वर त्याला दिला. मग देवासेवक म्हटले की देवा मी हे वाचलो की सलमोनाचं घर तुझ्या घरापेक्षा कसं मोठं असू शकते, हे तुझा अपमान नाही का? देव म्हटला की तुम्ही मला कधी हरवू शकत नाही. तुम्ही मला जर 10 रुपये दिला आनंदानं, तुम्ही मला जर 1 पाय दिला आनंदानं, तर मी आनंदानं ते स्वीकारतोय, त्याला असं ब्लेस करतोय की ते 10चं मी 1000 करून परत देतोय. तुम्ही मला हरवू शकत नाही. हालेलुया. समजायले, तुम्ही मला हरवू म्हणून 1 सुजलेला पाय देवाला द्यायचा, देव 2 चांगले पाय परत करतोय. हालेलुया. हालेलुया. 1 सुजलेला हात देवाला द्यायचा, देव 2 सुदृढ असे बलवान हात आपल्याला परत करतोय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजाले, किती लोकांना झोप आल्या परत. हालेलुया. एवढं सांगून पण अजून झोप जायला झाली. येशूचं नाव त्या आत्मा जाऊ दे. हालेलुया. मी ग्रुपवर टाकलं होतं, आजचं वचनाचा विषय आहे की उशीर होत आहे याचा अर्थ असा नाही की परमेश्वर माझ्या प्रार्थनेला नाकारलेला आहे. उशीर होत आहे याचा अर्थ असा नाही की परमेश्वर माझी प्रार्थना. पहिले राजे 18 अध्याय काढा. 1 किंग्स चॅप्टर नंबर 18 वर्स नंबर 42-43. पहिले राजे 18:42-43. मग आहाब खायला प्यायला वर गेला आणि एलिया कर्मेलाच्या शिखरावर गेला आणि त्याने भूमीवर ओढवे होऊन आपले तोंड आपल्या गुडघ्याच्या मध्ये घातले. भूमीवर खाली पडला, त्यानं तोंड आपल्या गुडघ्याच्या मध्ये गाठलं आणि आपल्या घड्याला म्हटले आता वर जाऊन समुद्राकडे पहा. बस. दानियल 10 अध्याय काढा. दानियल 10 अध्याय 10, 11, 12 आणि 13 वचन वाचा. दानियल 10 अध्याय 10, 11, 12 आणि 13 वचन, 4 वचन. डॅनियल चॅप्टर नंबर 10 वर्स नंबर 10-13. दानियल आणि त्याने म्हटले हे दानियेला, अगदी प्रिय पुरुषा, जी वचने मी तुझ्याशी बोलत आहे ती समजून घे आणि नीट उभा राहा, कारण आता मी तुझ्याकडे पाठवलेला मी तुझ्याकडे याच्यानंतर सांगतो, ठीक आहे, मी तुझ्याकडे पाठवलेला आहे पुढं. आणि तो हे वचन माझ्याशी बोलला तेव्हा मी थरथर कापीत उभे राहिलो. तेव्हा त्याने मला म्हटले हे दानियेला भिवू नको, कारण ज्या प्रथम दिवशी ज्या पहिल्या वेळा तू गुडघे टेकले तू समजून घ्यायला देवाकडे व आपणाला आपल्या देवासमोर नम्र करायला आपले मन लावले, त्याच दिवशी त्या दिवसापासून तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आणि तुझ्या शब्दामुळे मी आलो आहे. परंतु पारसाच्या राजाच्या अधिकाऱ्याने 21 दिवस मला अडवले. आणि पहा मिखाईल मुख्य अधिकाऱ्यापैकी एक माझे सहाय्य करायला आला. मग मी तेथे
पारसाच्या राजाजवळ राहिलो किंवा सुटलो आणि मग बस आणि मग मी तुझ्याकडं आलो. हालेलुया. साहित्य तुला सांगा झोपायचं नाही मला. गुड मॉर्निंग तसं म्हणून अजून गुड आफ्टरनून व्हायला समजाले अजून 3 मिनिटं आहेत. अजून मॉर्निंगमध्ये आपण. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय सांगितलं की दानियल गॅब्रिएल देवाकडे आला आणि तो म्हणला दानियलला ज्या दिवशी तू देवाकडे प्रार्थना केली त्या पहिल्या दिवशी. कुठल्या दिवशी? कुठल्या दिवशी? साहित्य तू सांगा पहिल्या दिवशी. हालेलुया. त्या पहिल्या दिवशी तुझी प्रार्थना ऐकण्यात आली. मला सांगा जर दानियल देवाचा दास आहे त्याची प्रार्थना जर परमेश्वर पहिल्या दिवसात ऐकतोय तर तुम्ही आणि मी ज्यासाठी येशूनं रक्त सांडलेलं आहे, तुम्ही आणि मी ज्यासाठी येशूनं क्रूस सहन केला, तुम्ही आणि मी ज्यासाठी येशू नरकात जाऊन सगळे अधिकार परत घेतला, मला सांगा तुमची आणि माझी प्रार्थना ऐकायला देव किती दिवस घेईल? हालेलुया. दिवस घेत नाही परमेश्वर. बायबल सांगते देवाचा प्रिय असा कोण आहे? त्यानं जे मागावं परमेश्वर त्याला देतो. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक दानियल दास आहे परंतु त्याची प्रार्थना देव 1 दिवसात ऐकला. तुमची आणि माझी प्रार्थना किती मिनिशनात किती मिली सेकंड्स मध्ये देव ऐकतोय. परंतु दानियेला 21 दिवस लागले जे उत्तर येण्यासाठी. आणि आपल्याला वर्ष लागतात, आपल्याला महिने लागतात, आपल्याला 10 वर्ष लागलेत, 5 वर्ष, 6 महिने, 8 महिने, एक प्रार्थनेचं उत्तर. मला सांगा 21 दिवस त्याच्या प्रार्थनेचं उत्तर आलं नाही. याचा अर्थ असा झाला का देव त्याची प्रार्थना ऐकला नाही? हालेलुया. हालेलुया. परत सांगतोय का 21 दिवस त्याची प्रार्थनेचं उत्तर आलं नाही. समजा दानियल काय म्हणलं, देवा 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 माझा विजा यायला पाहिजे. देव म्हणला गॅब्रिएल विजाचं ब्लेसिंग घेऊन जा. मग ते यायला त्याला 21 दिवस लागले. मला सांगा 21 दिवस लागले याचा अर्थ असा झाला का की परमेश्वर त्याची प्रार्थना नाही ऐकला? हालेलुया. 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 किती लोकांना समजत आहे? तुम्ही आणि मी येशू रक्ताने विकत घेतलेले लोक आहे. जर दानियेला 1 दिवस लागते, आपल्याला अर्धा सेकंड लागायला पाहिजे, आपल्याला 1 सेकंड लागायला पाहिजे आपल्या प्रार्थनेचं उत्तर यायला. का? बायबल सांगते, पौल म्हटला जो शब्द तुमच्या बरोबर होता आता तो शब्द तुमच्या आतमध्ये. जर जो शब्द प्रारंभी होता, ज्या शब्दानं सूर्य म्हटला सूर्य तयार झाला, ज्या शब्दानं प्रकाश म्हटला प्रकाश तयार झाला क्षणामध्ये, तो सेम शब्द माझ्या आतमध्ये. ज्यावेळी मी म्हणतोय येशूच्या नावामध्ये माझे बीज यायला पाहिजे, येशूच्या नावामध्ये माझे जॉब यायला पाहिजे, येशूच्या नावामध्ये माझे बिझनेस ग्रो करायला पाहिजे, सेम क्षणामध्ये ते व्हायला पाहिजे. पण होत नाही. त्याचं कारण हे नाहीये की देव प्रार्थना ऐकलं नाही. आज एक गोष्ट समजून घ्या की देव तुमच्याविषयी वाईट विचार करत नाही. देव तुमच्याविषयी चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आणण्याविषयी विलंब लावत नाही. देव चांगला आहे, देव चांगले करतोय. परंतु का दानियेला 21 दिवस प्रार्थना करावी लागली? कारण का दुरात्मे आणि दुष्ट आत्म्यांना. तुम्हाला आकाशामध्ये चांदण्या दिसते, तुम्हाला आकाशामध्ये ढग दिसते, तसं नाही. आत्मिक क्षेत्रामध्ये त्या आकाशामध्ये दुरात्मे दुष्ट आत्मे आहेत, जे आत्मे तुमच्या प्रार्थनेत तुमच्यापर्यंत येऊ देत नाहीत. मला एक खुर्ची दे तिथली. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहित आहे आपली डोळे पण कोणाला आपण आराधना करतो तेव्हा आपली आराधना पण लईतले इथपर्यंत असत्या किंवा इथपर्यंत असत्या किंवा अशी आहे किंवा अशी 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 अशी. हालेलुया. आपली आराधना पण खुर्चीवरनं उठून आपल्याला गुडघ्यावर घेऊन जाऊ देत नाही. मी तुम्हाला का पहिले राजा 18 अध्याय 42-43 वचनात नेलं माहिती आहे का? बायबल सांगते की एलिया काय केला, आपल्या गुडघ्यामध्ये आपलं डोकं घातला आणि अलिशाला म्हटला जा, म्हटला ढग येते का बघ जा. 7 वेळा बघितला. किती? ज्या वेळी तुम्ही गुडघे टेकताय त्याच वेळी परमेश्वर प्रार्थना ऐकतोय. पण ते उत्तर काय येत नाही? त्याचं कारण आहे की माझी प्रार्थना देवा मला हे पाहिजे, येशूच्या नावामध्ये माझं उत्तर माझ्याकडे येऊ दे, येशूच्या नावामध्ये येऊ दे, येशूच्या नावामध्ये आमेन. त्यानंतर मी 2 तास टीव्ही बघणार, त्यानंतर मी 3 तास भांडणार, त्यानंतर मी 4 तास लोकांविषयी बोलणार, त्यानंतर मी 6 तास जगिक जीवन जगणार. यू हॅव टू प्रेस. तुम्हाला युद्ध करावं लागणार, प्रार्थनेची तीव्रता वाढवावी लागणार. 21 दिवस दानियल प्रार्थना केला. देवाचे सेवक होते ज्यांची
पहिली जगातील सगळ्यात मोठी मंडळी झाली डॉक्टर पॉल एंगिचो. त्यांनी देवाकडे प्रार्थना केली. हालेलुया. मला जर इथून दिसलं कोण झोपायले, मी त्यासाठी नंतर प्रार्थना करणार नाही, कारण की काही वेळा देवाचं वचन ऐकणं गरजेचं असतं. पॉल एक वेळ शिकवत होता, एक तरुण बसला होता खिडकीमध्ये तो त्याचं लक्ष वचनाकडे नाही, त्याचं लक्ष बाहेर होतं. म्हणून तो झोपला, तो पडला, तो मेला. ज्यावेळी देवाच्या वचनाकडे लक्ष सरकते त्यावेळी मृत्यू आपल्या जीवनामध्ये येते. म्हणून कधीही देवाच्या वचनाकडे सतर्कता कान पाहिजे. झोप आली तोंडावर पाणी मारायचं, घेऊन बसायचं, परंतु चर्चमध्ये झोपायचं. सगळ्यात डेंजर जागा असेल झोपण्याची ते म्हणजे वचनाची वेळ, तिथं नाही झोपायचं. हालेलुया, हालेलुया. सगळ्या जगातली सगळ्यात मोठी मंडळी त्यांची पहिली डॉक्टर डेव्हिड एंगिचो. ज्या त्यांची मंडळी वाढत होती, क्रिसमसचा कार्यक्रम होता आणि क्रिसमसचा कार्यक्रम असताना त्यांचे लीडर लोक म्हणले, पास्टर म्हटले, आपल्याला आपले लोक जास्त आहेत आणि आपल्याकडे इतके पैसे नाही आहेत क्रिसमसचा कार्यक्रमसाठी. ॲटलिस्ट आपल्याला 2 समजायला तिथं हे असते गौरेडा म्हणतोय ना आपण तसं. ते म्हटले आपल्याला ॲटलिस्ट 2 पाहिजे आहेत आणि आपल्याकडे पैसे नाही आहेत ते 2 रेडे विकत घ्यायला आणि आपण क्रिसमस मोठा करावा. ते म्हटले ठीक आहे, म्हटले मी प्रार्थना करतो देवाकडं. 25 तारीख आहे आपल्याकडं, आज म्हटले 1 तारीख आहे, 25 दिवस आहेत म्हटले, मी देवाकडे प्रार्थना करतो, देव देईल. सगळ्या जगातली मोठी मंडळी त्या सेवकाची. हालेलुया. ज्या कोरिया देशात ते होते, त्या कोरिया देशानं त्यांना नॅशनल ट्रेजर म्हणून डिक्लेअर केलं. नॅशनल ट्रेजर म्हणजे काय, या माणसाला हात लावायचं नाही, कारण का हे माणूस आमच्या देशाचा खजाना आहे. ज्यावेळी प्रार्थना करायचे, प्रार्थना चालू असताना ज्यावेळी डोंगरावर जाऊन प्रार्थना करायचे, त्या देशाचा नियम होता कुठलंही प्लेन त्या डोंगरावरनं जाणार नाही, इतकी तीव्रता प्रार्थनेची. त्यांनी प्रार्थना केली, देवा 2 रेडे पाहिजेत, देवा 2 रेडे पाहिजेत, देवा 2 रेडे पाहिजेत. 20 दिवस आणि 23व्या दिवशी त्यांनी प्रार्थना केली, देवा बघ आज 23 तारीख आहे, 25 तारीख आहे, तुझे लोक येणार आहेत, त्यांच्यासाठी आम्हाला जेवण करायचं नाहीये. वाट बघितले, उत्तर आलं नाही. त्यांनी 24 तारखेला प्रार्थना केली नाही. 25 तारखेला क्रिसमस झाला, त्यांनी लोकांना अल्पपर्जीला घालवलं. मग ते 26 तारखेला 27 तारखेला प्रार्थनेत बसले, देवाकडे रडत, देवा तू का माझी प्रार्थना ऐकली नाही, का तू दिलं नाही, मी माझ्यासाठी मागत नव्हतो, तुझ्या लेकरासाठी मागत होतो, का तू मला दिलं नाही. हालेलुया, हालेलुया. शाचवतीला हलवा. गुड मॉर्निंग. मी म्हटलं ना झोप आली असेल, मी पाणी देतो, माझ्याकडे चांगला आहे वरती बिसलेरी आहे, माझ्याकडे छान पाणी आहे वरती, आशीर्वादित पाणी आहे माझ्याकडे. हालेलुया. ते म्हणले देवा 27 तारखेला देवा का तू माझी प्रार्थना ऐकली, का रेडी दिली नाही. मग देव त्यांना एक दृष्टांत दाखवला. त्यांना दिसलं की त्यांचं घर आहे, ते घरामध्ये प्रार्थना करतात, घराच्या बाहेर एक मोठा अजगर आहे, त्याच्या पुढे अनेक अजगर, त्याच्या पुढे अनेक अजगर आहे. जसं ते प्रार्थना करत होते तसं परमेश्वर त्या गाई जवळ आणत होता, ते अजगर परमेश्वर साईडला करत होता. जसं प्रार्थना करत होते देव गाई जवळ आणत होता, ते रेडे जवळ आणायचा, अजगर साईडला करायचा. परंतु 23व्या दिवशी ज्यावेळी त्यांनी प्रार्थना थांबवली, दरवाजा समोर त्या गाय आल्या होत्या, त्या रेडे आले होते. परंतु 23 तारखेला त्यांनी प्रार्थना थांबवली, 24 तारखेला त्यांनी प्रार्थना केली नाही. देव म्हटला चोर येतोय घात नाश करायला म्हटला. ते अजगर म्हटला, त्यांना दृष्टांत दिसलं की ते अजगर त्याचं पोट 2 रेड्याच्या आकारानं भरलेलं आहे. ते म्हणजे देवा काय आहे. देव म्हटला ज्या दिवशी तू प्रार्थना थांबवली बरोबर त्याच दिवशी, त्याच्या दुसऱ्या दिवशी ते तुझ्या दारात येणार होतं, परंतु आदल्या दिवशी तू प्रार्थना थांबवली आणि सैतान ते घेऊन टाकलं. असे किती आपले ब्लेसिंग्स आहेत जे आपल्या लवकर प्रार्थना संपवण्याच्या नादामध्ये आपल्यापासून हातातनं गेलं. तुम्हाला माहिती आठवड्यात 1 दिवस आहे, ते 1 दिवसात पण आपलं घड्याळकडे किती 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 वर्ष, किती उशीर चाललं, किती उशीर मी थांबलोय, किती उशीर बसलोय, काय टाइम आहे. जोपर्यंत टाइमाच्या बंधनात तुम्ही बाहेर येत नाही तोपर्यंत देवाचे ब्लेसिंग्स तुम्ही अनुभवू शकत नाही. मी म्हणत नाही डिसिप्लिन पाहू नका. हालेलुया. असे कितीतर अर्लियर ब्लेसिंग्स आहेत, असे कितीतर ब्लेसिंग्स आहेत जे लवकर प्रार्थना बंद करण्यामुळे निघून गेले. पहिल्या दिवशी दानियलची प्रार्थना परमेश्वर ऐकला. दानियल जर 20व्या दिवशी प्रार्थना करायचं बंद केला असता, 21व्या दिवशी दूत आला नसता, 21 दिवस युद्ध चालू होतं. हालेलुया. तुम्हाला एक उदाहरण देतो मी. आशिष इकडे, तू इकडे रे. आणि कोण आहे. हालेलुया.
तुम्ही इकडे. हे 3 लोक आहेत. जरा मागे आहे. या माग या अजून. बस ठीक आहे. हां इकडे रे, तू इथं थांब. विचार, तू इथं थांब. तुम्ही तेव्हा मागे थांबा. इकडे बघ. हालेलुया, हालेलुया. बघा, ज्यावेळी मी प्रार्थना करतोय, ज्यावेळेला काय सांगितलंय दानियेलला की ज्यावेळी तू प्रार्थना केलास मी आलो. आता हे सगळे देवाचे लेकर आहेत, पण उदाहरणासाठी मी म्हणत आहे. समजा गॅब्रिएल याला हे एक दुष्ट आत्मा आहे. आता जर याला मला एकदम ताकदीन हलायचं नाही अजिबात. ह्याला जर मला हलवायचं आहे, किती मिनिटाचं काम होतं माझ्यासाठी? बस ठीक आहे. त्याच्या पलीकडे मला सत्यांगलकडे जायचं आहे प्रार्थनेचं उत्तर घेऊन. आता हे बर थोडा वेळ जा की बाबा, थोडा वेळ लागला. आता हे कसं, हे चांगला आर्मी बिर्मी केलेला माणूस आहे, पळ्या बिळ्याला माणूस आहे, समजायले एकदम दणकट आहे, त्यामुळे हे एवढं लवकर जाणार नाही. तिघं पण जावा. थोडा वेळ लागला. बर वेळ लागला म्हणून जर असं झालं की माझ्या प्रार्थनेतून कधी आलंच नव्हतं. बर मी ज्यावेळी याला ढकललं त्यावेळी मला किती प्रार्थना करायला लागली? 15 मिनिटं. देवा माझी अडचण दूर कर. शरा गाबा रिझो माशिमा. 15 मिनिटात आमेन थाड. अर्धा तास फारी जोलो फेरी नाकू शलामा रिझोनो मा किडाबा थाड. 1 तास खारो सिल्या बाजुना बारी सकोशिली क्रवांजेले रासुना केरेबे येशूच्या नावात आमेन थाड. किती मी सुरू कितीवरनं केलं? 15, 30, 1. प्रॉब्लेम काय होते की मी 15वर सुरू करतोय येशूच्या नावात थाड, मग परत 15 मिनिटं बरा 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 आमेन. परत दुसऱ्या दिवशी परत बरा 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 आमेन. नाही, किती वर्ष तुमची प्रार्थना अर्थाच्या वरती गेली नाही. हालेलुया, हालेलुया. देव माझ्या संग असं का? मग तू प्रार्थना का नाही करत? तू का प्रार्थनेची तीव्रता वाढवत नाही? एलिया जो म्हटला माझ्या शब्दाप्रमाणे पाऊस येणार नाही, किती वेळा म्हटला? एकदाच म्हटला. किती सामर्थ्य आहे. हालेलुया, किती सामर्थ्य आहे. एका शब्दात पाऊस बंद, आबाळ बंद, पाऊस नाही. परंतु तो एलिया ज्यावेळी त्यानं प्रार्थना केली, गुडघ्यात गेला, डोकं घातला, प्रार्थना करायला अलिशाला पाठवला, जा म्हटला, आभाळ आले का बघ जा. अलिशा ज्यावेळी पहिल्या वेळ आला की दादा, आता आपले दादा म्हणतात, दादा काय दिसना, दादा विजा आला नाही, दादा जॉब मिळाला नाही, दादा बिझनेस जाईना, दादा आरोग्य मिळेना, दादा रिपोर्ट क्लिअर येईना. मी एलिया दादा काय म्हटला? असं कसं होऊ शकतं? शक्य नाही. नाही, तो म्हटला परत जा म्हटला. प्रार्थनेची तीव्रता वाढवला. बायबल सांगते, इंग्लिशमध्ये वचन आहे, एलिया वॉज द सेम मॅन ऑफ युअर स्टॅचर, सेम इमोशन्स. म्हणजे त्याकडे सेम हात पाय, सेम इमोशन्स, सेम आपल्याकडे होतं. पण बायबल सांगते ही प्रेड अर्नेस्टली. म्हणजे त्यानं व्याकुळतेनं, त्यानं समजायले सामर्थ्यानं, त्यानं स्वतःला वतून देऊन प्रार्थना केली. 7 वेळा पाठवला, जा म्हटला. पहिला, 2दा, 3दा, 4दा, 5दा. हालेलुया. आपली प्रार्थना 3 वर्ष हे आमच्या स्वर्गातील बापाच्या वरती जात नाही. हालेलुया. किती लोकांना समजायला उत्तर निघलं पहिल्या दिवशी. दानियेलची प्रार्थना पहिल्या दिवशी ऐकली, परंतु गॅब्रिएल म्हटलं ते माझ्या ताकदीचा विषय नव्हता. पण इकडे दानियेलची प्रार्थना, 15व्या दिवसाची प्रार्थना, 16व्या दिवसाची प्रार्थना, 20व्या दिवसाची प्रार्थना. तो म्हटला की मग मिखाईल परमेश्वर पाठवला, त्यानं ती लढाई केली मी तुझ्यापर्यंत. आपल्या असे कितीतर प्रार्थनेचे उत्तर आहेत, आपल्या अशा कितीतर डील आहेत जे आपल्या हातातनं गेलं. त्याचं कारण सांगतो. चायनाचा सगळ्यात श्रीमंत माणूस होता जॅक मा. त्याने एक शब्द वापरला. तो म्हटला की मोस्ट पीपल सक्सीड द डे आफ्टर टुमॉरो, सक्सेस कम्स डे आफ्टर टुमॉरो, बट सम ऑफ देम डाय नेक्स्ट डे इव्हनिंग. म्हणजे त्याला म्हणायचं काय होतं की परवा दिवशी सक्सेस येणार आहे,
पण काही लोक दुसऱ्या दिवशी दुपारी मरून जातात. त्यांना वाटतं की मी कधी सक्सेस माझ्या लाईफमध्ये आली नाही. हालेलुया. साईडच्या व्यक्तीला विचार, ऐकायलंय का? ऐकायलंय का? गुड मॉर्निंग. झालं, मॉर्निंग निघून गेला आता. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मी तुम्हाला 3 लोक दाखवले. आपण एक वचन काढूया. इफिसियन्स पत्र 5 अध्याय 12 वचन काढा. इफिस 5:12 या ठिकाणी पौल एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगतोय. कारण त्यांच्याकडून जी कर्मे गुप्तात होता हा त्याविषयी बोलणे देखील लाजेचे आहे. इफिस 5 एक मिनिट नाही, इफिस 5 Sikreviya shompravelikana suleviya kure shandere laha sallobara shikhala. सॉरी, इफिस 6:12, क्षमा करा, इफिस 6:12 ज्या ठिकाणी पॉल एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगतो. इफिस 6:12 कारण आमची झोंबी रक्त आपलं रक्त मांसाबरोबर नाहीये. ती बाई मला काय बोलली, त्या बाईचातला दुष्टात्मा तुला बोललाय. तो माणूस मला काय बोलला, त्या माणसा दुष्टात्मा तुला बोललाय. ते सर माझा फाईल पुढे जाऊ देत नाही, ते सर पुढे जाऊ देत नाही. त्या सर मध्ये काम करून दुष्टात्मा तुझी फाईल पुढे जाऊ देणं झालंय. नाही, माझं शिक्षकाची अडचण नाहीये, त्यातला आत्मा काम करायलाय. आपलं आयुष्य रक्ताबरोबर मांसाबरोबर भांडणात निघून चालले. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. आपलं आयुष्य कशात चालले? रक्त आणि मांस. नवरा वाईट नाही, त्यातला आत्मा. आता काही वेळा काही लोक बळणं करतात, ती गोष्ट वेगळी आहे. काही वेळा काही स्त्रिया बळणं करतात, काही वेळा काही पुरुष बळणं करतात, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु पौल सांगतोय की आपलं युद्ध हाड व मांस याच्याबरोबर नाहीये, रक्ताबरोबर नाहीये. काय लिहिले पुढे वाचा. हा बघा, लेवल बघा. तर ते सत्ताशी, अधिकाऱ्याशी, या जगात याच्यावरती एक लेवल, अंधकार सत्ताधाऱ्याशी, आकाशाच्या दुष्ट आत्म्याशी. किती 4. एक लेवल क्लिअर होत नाही माझी 15 मिनिटाच्या प्रार्थनेमध्ये. आणि मी म्हणतोय देव किती वाईट आहे. देवानं माझं किती वर्ष लागलं पास्टर प्रार्थना करून करून माझं उत्तर येणं करायचं. देवाची इच्छा नसल. देवाची इच्छा पहिल्या दिवशी होती तुम्हाला द्यावं. बायबल सांगते तुम्ही विपुल फळ द्यावं, हे तुमच्या स्वर्गीय पित्याचा गौरव आहे. देवाची इच्छा आहे की आपण फळ द्यायला पाहिजे. देवाची इच्छा आपला बिझनेस वाढायला पाहिजे. देवाची इच्छा आहे विजा यायला पाहिजे. देवाची इच्छा क्लास 1 जॉब मिळायला पाहिजे. देवाची इच्छा आहे जॉब क्रॅक व्हायला पाहिजे. देवाची इच्छा आहे गुड अँड परफेक्ट हेल्थ आपल्याकडे असायला पाहिजे. परंतु काय दानिएला सारखं मी माझ्या प्रार्थनेची तीव्रता वाढवायला. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. काय तुम्ही तुमच्या प्रार्थनेविषयी सिरियस आहे? सकाळी उठलो, ब्रश केलो, देवा धन्यवाद, बाहेर. अरे तुम्हाला माहित आहे का जीवन परमेश्वर दिलंय हे किती फर्जाईल आहे. फर्जाईल म्हणजे मग किती नाजूक आहे. एक ऍक्सिडेंट विषय संपतोय. सकाळी फास्ट उठलो, बाथरूम मध्ये जातो. तुम्हाला माहित आहे का की लाईफ किती फर्जाईल आहे. एकदा पाय घसरून पडला. एक गोष्ट ऐकली, एक जण गेला बाथरूम मध्ये, मोठा नेता होता, घसरून पडला, धाड डोक्यावर पडला, डेड. किती फर्जाईल आहे माणसाची लाईफ. जितकं हलगर्जीपणा ख्रिस्ती लोक त्यांच्या प्रार्थनेविषयी करतात, जगातले कुठलेच लोक तिथे करत नाही. माझे मित्र आहेत किती, इथून चालत इस्लामपूरला जातात, चालत चालत. समजाले, बिल्डर आहेत, क्लास 1 आहेत, चालत. आमच्या घरातनं चर्चमध्ये टायमावर नाही. चर्चमध्ये आले तर वर्शिपला काय मी म्हटलं ना, देवाचं वचन काय, आराधनेमध्ये विराजमान होणार परमेश्वर, पण ते चुकीचं आहे. आराधनेमध्ये विराजमान होऊन देवाचे लेकरं झाले का? विराजमान म्हणजे काय? बसणं. वास्तविकता कोण बसायला पाहिजे? परमेश्वर. बसले कोण? मी बसणं मी वाईट म्हणत नाही, परंतु बसले असताना पुढे वर्शिप चालू आहे, माझ्या डोक्यात काय तर वेगळं सूर आहे, हे आपलं नाही, परमेश्वराचं. हालेलुया. एक लीडर ओरडून उडून होते, नाचा नाचा नाचा. आपला डान्स कुठेपर्यंत आहे? लईटले समजाले. त्यानंतर पण
हालेलुया. जितके ख्रिस्ती लोक देवाविषयी हलगर्जी आहेत तितके कोणतेच नाही. एक वेळा गाडी होती, गाडी घेऊन आम्ही गॅरेजमध्ये गेलो. मुस्लिम होता, पप्पाचा मित्र होता. पप्पा म्हटले अरे कर रे म्हटले. ते म्हटलं नाही, म्हटलं प्रशांत आलो म्हटलं. अरे पप्पा म्हटले कर, जाऊ दे नंतर जा. हे नाही नाही म्हटलं, पैसे की वजह से अल्लाह नहीं म्हटला, अल्लाह की वजह से पैसा है. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण आपला बिझनेसचा वेळ रविवारी मी सांगतोय का 12-12:30 नंतर जे काय असेल ते. तुम्ही ईश्वर विश्वास करताय? तुम्ही ईश्वर विश्वास करताय? तुम्ही ईश्वर विश्वास करताय? किती लोक विश्वास करत नाहीत? हात वरती करा. झोपलाय तुम्ही, जागे नाही अजून. किती लोक ईश्वर विश्वास करताय? तुम्ही करताय विश्वास? मला सांगा, ज्यावेळी मासे पकडायची वेळ नाहीये, मासे रात्री पकडतात समुद्रात, त्यावेळी परमेश्वर जातोय पेत्राकडे, म्हणतोय जा, म्हणतोय जाळा टाक. मग त्या पेत्राला जर परमेश्वर जाळ्यात मासे देतोय, तर मला सांगा 12 नंतर तुम्ही बिझनेस केला तर मला सांगा परमेश्वर तुम्हाला डील देणार नाही का? हालेलुया. वर्ल्डली प्रॅक्टिकल मॅन कॅन ऑब्टेन नथिंग फ्रॉम क्राइस्ट. म्हणजे जगिक दृष्टिकोनातून व्यावहारिक व्यक्ती देवाकडे काय मिळवून घेऊ शकत नाही. व्यावहारिक असा मी म्हणत नाही नसू नका, असा कॅल्क्युलेटिव्ह असायला पाहिजे, परंतु देवाच्या वेळेमध्ये नाही. ते परमेश्वराचं आहे. ते कोणाचं आहे? हालेलुया. ते कोणाचं आहे? कोणाचं आहे? आमच्या कॉलेजमध्ये एक्झाम होते, दुपार एक पेपर सकाळी, एक पेपर दुपारी होता. आणि काय होतं, मला वाटते 12:30 एक पेपर संपत होता आणि त्यानंतर जेवणाची वेळ होती. जेवायला एक वाजता होता आणि बरोबर 2 वाजता एक पेपर होता. माझा एक मित्र होता, त्यावेळी मला वाटतं शुक्रवार त्याचं नमाज काय तर असते. पेपरच्या दिवशी त्याकडे गाडी नव्हती, चालत 100 फूट इकडे जाणार मस्जिदपाशी. त्याला तिथून यायला त्याचा बरोबर 25 मिनटं जायचे. मी म्हटलं अरे तू, म्हटलं जाऊन येणार, म्हटलं 25 मिनिटात, रिव्हिजन कधी करणार? ते म्हटलं शुक्रवारी. नाही म्हटलं, शुक्रवारी मी आदल्या दिवशी सगळं रिव्हिजन केलोय म्हटलं. तुम्हाला ख्रिस्ती मुलं घावतात अशी? हालेलुया, हालेलुया. तुम्हाला ख्रिश्चन लोक घावतात का असे मुलं आणि मुली? नाही पास्टर, इट्स हार्ड आहे. जास्त स्टँडर्डनेस काय उपयोगाचा नाही. जी गोष्ट देवापासून दूर करते ते ब्लेसिंग नाही, ते शाप आहे. मी खरं लिहून देतो. माझा क्लास होता, मी म्हणलो टीचर मी रविवारी येणार नाही म्हटलं. समजाले, कॉलेजवाल्याचा क्लास पण होता, त्यामुळे रविवारी येणार नाही म्हटलं. रविवारी परमेश्वर, रविवारी परमेश्वर, ते वेळ चुकत नाही म्हटलं. समजाले, मी फेल नाही, मी पास आहे, चांगल्या मार्कानं पास आहे. सगळ्या गोष्टी ब्लेस्ड 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 आहेत मला. हालेलुया. जितकं आपण देवाच्या प्रार्थनेविषयी हलगर्जीपणा बाळगतोय, जर ते बंद केलं तर प्रार्थनेचं उत्तर येईल. कारण देव नाही असं कधी म्हणत नाही. देव नाही असं कधी. प्रार्थनेची तीव्रता वाढवायला पाहिजे. 1 वर्ष झालं रबा रबा रबा, 15 मिनिटं देवा धन्यवाद देवा. अरे धन्यवादच्या पुढे काही शब्द आहेत का नाहीत? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वर्षभर तेच रडगाणं बसून घेऊन बसण्यात काय अर्थ नाही. का बरं आतून आपल्याला आग पेटत नाही की हे आजार 1 वर्ष झालं माझ्या जीवनात आहे, यातून मला काय पण करून बाहेर पडायचं आहे, मी माझ्या प्रार्थनेची तीव्रता वाढणार. पाऊल म्हटला 4 म्हटला, आकाशात पण आहेत, मधी पण आहेत, त्याच्या खाली पण आहेत, त्याच्या खाली पण आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही गुडघ्यावर जाता देवाला, म्हणते देवा हे माझं ऑपरेशन मला नको आहे, मला हील करायचं, मला हिलिंग पाहिजे. त्या क्षणात तुमचं उत्तर रिलीज होते. देव दिला नाही असं नाही, दिला. पण विश्वासाने ते घ्यायचं आणि रोज देवाला धन्यवादाची प्रार्थना. 2 तास. माझे गुडघे दुखतात, झोपून करा. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बसून करा. त्या वचनाकडे मी जात नाही, पण पाऊल काय म्हटलं तिमोथेला, की जे वरदान माझ्या हात ठेवले तुझ्यामध्ये आले त्याला चेतव म्हटला. जे अभिषेक आतमध्ये
प्रार्थना करून 1 तास 2 तास चेतवायचं. असं व्हायला नको की 21 दिवशी उत्तर येणार आहे, 21व्या दिवशी उत्तर येणार आहे आणि 20व्या दिवशी देवा का तू दिनास बास आता प्रार्थना. किती दुर्दैव आहे त्या व्यक्तीचं, किती दुर्दैव आहे त्या व्यक्तीचं. एक व्यक्ती होता, मला आठवते, त्यावर करणी केली होती. खूप दिवसापूर्वी चर्चमध्ये यायचं. वास्तविक अशा 2 गोष्टी झाल्या, 2 केस झाले. ज्यावेळी देव प्रेरणा करते प्रार्थना करा तुम्ही, त्यावेळी प्रार्थना करा. तुम्हाला दिसत नाही, जर आता असा नाहीये की काय व्हायला तुम्हाला माहित नाही. इकडे मंडळी प्रार्थना करत होती, तिकडं दूध पेतरला सोडवत होता. मंडळी दिसाल तर का दूध पेतरला सोडवायला नाही, तुम्हाला दिसत नाही, जर असं नाही की ते अशक्य आहे किंवा ते होत नाही. हालेलुया, हालेलुया. आम्ही प्रार्थना केली, त्या व्यक्तीवर करणी केली होती, आम्ही प्रार्थना केली त्यासाठी. आणि ज्या दिवशी आम्ही एक ठिकाणी प्रार्थना करत होतो, आम्ही तीव्रता वाढवली, प्रार्थनेची तीव्रता. ते दुष्ट आत्मा, कदाचित आमची प्रार्थनेची तीव्रता कमी पडली, ते दुष्ट आत्मा इतका हवी झाला की ऑपरेशन करत असतानाच ते डेड झाला, त्याची मान तुटली. अशी तुम्हाला माहित नाही, सैतान क्रूर आहे आणि देवाच्या लेकरांना तो या भ्रमात फसवतोय की तू आठवड्यात एकदा चर्चला गेलायस ना, नाही तुझी ड्युटी आहे, नाही तुझं बिझनेस आहे, इट्स ओके. नो, इट्स नॉट ओके. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, मला जितकं एक सेवकाच्या घरात जन्मलो, जितकं माझ्यासाठी ब्लेसिंग्स आहे, त्यापेक्षा जास्त माझ्यासाठी ते कधी कधी त्रासच होते. परवा मी म्हटलं पप्पाला, आमची सकाळी 7 ते 8 प्रार्थना असते, कौटुंबिक प्रार्थना. मी पप्पाला म्हटलं, पप्पा मी माझ्या शेड्यूलात असं केले, मी 3, 4, 5, 6ला प्रार्थना करणार. म्हटलं 3 ते 6 माझी प्रार्थना होत्या, 3 तास होते म्हटलं. आणि त्यानंतर आवरून जिमला जाणार, जिमला आल्यानंतर म्हटलं 6ला जातोय, 7पर्यंत येतोय, 7 ते 8 म्हटलं कौटुंबिक प्रार्थना. पप्पा म्हणले नाही, आता 6 ते 7 करायचं. मग डोकं फिरलं, म्हटलं माझं शेड्यूल का खराब करलाय म्हटलं तुम्ही. हालेलुया. म्हटलं माझं का शेड्यूल खराब करलाय म्हटलं, मी 3, 4, 5, 6पर्यंत प्रार्थना करतो म्हटलं आणि त्यानंतर मी जर फ्रेश होतोय, जिमला जाऊन येतोय म्हटलं, रिलॅक्स व्हायला मिळते. नाही म्हटले 6 ते 7. मला काय करायला लागते, 3, 4, 5, 6 माझी प्रार्थना, 6 ते 7 कौटुंबिक प्रार्थना. काही गोष्टी त्रासदायक आहेत, परंतु ते थोड्या वेळेचा त्रास येणाऱ्या महिमेसाठी, येणाऱ्या आशीर्वादासाठी, येणाऱ्या ब्लेसिंगसाठी तयार करते आपल्याला, ते रस्ते मोकळे करते. जसं आपण म्हटलं, मी माझी प्रार्थना मी करायची 3 ते 4 करते, त्यावेळी एक दुष्टात्मा लांब होते. 4 ते 5 करतो, एक दुष्टात्मा लांब होते. 5 ते 6 करतो, एक दुष्टात्मा लांब होते. 6 ते 7 करतोय करायची, त्यावेळी माझी प्रार्थना माझ्यापर्यंत येते. परंतु मी 3 ते 4 करून थांबलो नाही, आज रात्री मी छान प्रार्थना केली नाही, वेळेचा दशांश आहे 2 तास 40 मिनिट तुम्ही देताय तुमच्या लेकराला द्यायला शिकू. आणि लेकरांचा वेळ फोनमध्ये जातो. हालेलुया. आपल्या लेकरांचा वेळ फोनमध्ये जातोय, आपला वेळ फोनमध्ये जातोय. मुलींचा वेळ फोनमध्ये चाललेला आहे, मुलांचा वेळ फोनमध्ये चाललेला आहे. ते फोन, तुम्ही मुली असाल लक्ष द्या, ते फोन एक नाही तुम्हाला अदाकारा बनवते. अदाकारा समजा, आदा कशा असायला पाहिजे, परंतु राणी बनायला आदा नाही, मर्यादा असायला पाहिजे. बायबल मर्यादा शिकवते. मी एक व्हिडिओ बघितला, केस, त्या डॉक्टर आहेत लहान लेकरांच्या, फिमेल डॉक्टर आहेत. मग त्यांनी एक व्हिडिओ केला, त्यांनी म्हटले की माझ्याकडे आता रिसेंटली केस आल्यात, म्हणले की युजली मुलींना 13 वर्षामध्ये 12 वर्षामध्ये मासिक पाळी पिरियड्स येतात, पण माझ्याकडे केस आल्यात म्हटले 6 वर्षाच्या मुलींना, 5 वर्षाच्या मुलींना, 8 वर्षाच्या मुलींना अर्लियर पिरियड्स आल्यात. त्याचं कारण काय माहिती आहे काय म्हटले, ते म्हटले या मुलींना रील्स दाखवले जातात आणि ते रील्स बघून तसंच मेकअप, ते रील्स बघून तसंच ठुमका, तसंच डान्स, मध्ये ब्रेनला सिग्नल जाते की आता आपण मॅच्युअर आहे. एक जनरेशन खराब करलाय सैतान. मोबाईल वाईट नाही आहे, मी म्हणतो मोबाईल वाईट नाही आहे, चांगला आहे. इतके ब्लेस्ड आणि अभिषेक सेवक तिथे आहेत, इतके ब्लेस्ड गाणी त्याच्यावर तुम्ही ऐकू शकताय, तुमचं लाईफ चेंज होईल. परंतु ते साधन काय आहे?
आणि हे अर्लियर पिरियड्समुळे काय माहितीये काय, त्यांना चान्स आहे लाईफमध्ये ब्रेस्ट कॅन्सर व्हायचा. ते PCOS काय तर होतं, काय तर आजार होता, मला माहित नाही, मी वाचलं मगाशी. हालेलुया. एक जनरेशन खराब व्हायला त्याच्यामुळे. हालेलुया, हालेलुया. न झालाय विजा, 15 मिनिटाची प्रार्थना अर्धा तासावर घालवा. न झालाय विजा, अर्धा तासाची प्रार्थना 1 तासावर घाला. न झालाय विजा, 12 ते 1 प्रार्थना करा. न विजा एक जर खरोखर महत्वाचा आहे तर स्वतःला त्यामध्ये ओता. जर पाहिजे खरोखर, माझ्यामध्ये भूक आहे सामर्थ्याची, पण मला काय वाटत नाही 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6 काही वाटत नाही, माझ्यात भूक आहे. तुमच्यामध्ये भूक पाहिजे, ब्लेस्ड जीवन जगण्याची भूक पाहिजे, त्या लोकांना दाखवण्याची, त्या लोकांनी अपमान केलाय की ख्रिस्ताकडे आल्यामुळे तुमचं वाईट झालंय. तुमच्यामध्ये भूक पाहिजे. तुमच्यामध्ये दाविदामध्ये भूक होती. हालेलुया. सुरुवातीला मी वचनाच्या सुरुवातीला सांगितलं, आपले सवय काय, एकदम ब्लेस्ड वर्शिप झाली, सामर्थ्याने वर्शिप झाली की आम्ही बसतोय. वास्तविक ती वेळ असते उभं राहायची. हालेलुया. किती लोकांना समजायले. तुम्ही म्हणाल मी बिझनेस करते, मला अभिषेकाची काय गरज आहे. अब्राहम कोण होता? बिझनेसमॅन होता. हालेलुया. कोण होता अब्राहम? बिझनेसमॅन आहे. इसाक कोण आहे? बिझनेसमॅन आहे. फक्त अभिषेक दुष्टात्मा करायला लागत नाही. देवाचा अभिषेक आपल्या बिझनेस सीमा वाढवायसाठी लागतोय. एक दुकानात दुसऱ्या दुकानात, दुसऱ्या दुकानात तिसऱ्यात शोरूम. हालेलुया. मी कधीच आणि कधीच कुठली गोष्ट छोटी बघत नाही. मी कन्स्ट्रक्शनचं काम करतोय, पण मी आणि पप्पांनी ठरवलं नाव देताना त्याला कंपनीचं नाव द्यायचं. कारण का भूक आहे. मला माहिती आहे परमेश्वर सीमा वाढवतोय. मला माहिती आहे ते अभिषेक परमेश्वर मला अब्रामाचा देतोय. तुम्ही म्हणाल मी 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 एज्युकेशन करले, मला काही जास्त प्रार्थना करायची गरज आहे, मला काही जास्त अभिषेकाची गरज आहे. दानियल कोण आहे? क्लास 1 ऑफिसर आहे. योसेफ कोण आहे? क्लास 1 ऑफिसर आहे. हालेलुया. जुना करार बिझनेसमॅन आणि क्लास 1 ऑफिसरनं आणि पॉलिटिशियननं भरलेलं आहे, जे सगळे देवाचे लेकर होते. म्हणजे शक्य आहे बिझनेस करून देवाशी प्रामाणिक राहणं, अभिषेक असणं शक्य आहे. क्लास 1 ऑफिसर असून दानियल 3 वेळा देवाला प्रार्थना करायचा. म्हणजे शक्य आहे की क्लास 1 ऑफिसर असूनही, स्टँडर्ड लाईफ जगूनही, त्या लेवलला असूनही मी देवाशी प्रामाणिक राहून माझं प्रार्थना जीवन प्रामाणिक करू शकतोय. शक्य आहे. अब्रामाचं इतकं परमेश्वर सीमा वाढवला की राजे त्याला भेट होते. इतके सैनिक त्याच्याकडे, इतक्या सीमा त्याच्याकडे, तरीही अब्राम परमेश्वराची प्रामाणिक. म्हणजे शक्य आहे. बिझनेस कितीही वाढू दे, कितीही बिझी होऊ दे, किती इन्कम येऊ दे, किती आउटगोईंग होऊ दे, शक्य आहे की इतक्या सगळ्या गोंधळामध्येही देवाचा वेळ देवाला देणं. फक्त प्रॉब्लेम इतका आहे की आपण हलगर्जीपणा करत आहे. आपण काय करायलोय? काय करायलोय? काय करायलोय? आपलं लक्ष त्याच्याकडे, ते कुठलं कमी आहे, ते कशात कमी आहे, ते कशात कमी आहे, ते कशात कमी आहे. परमेश्वर त्याला त्याचे पाप, तुम्हाला तुमचे पाप विचारले. समजायले का? मला नाही विचारणार तुझ्या मंडळीमध्ये जे लाल साडी घातलेली बाई तिने किती पाप केलं. देव म्हणणार तू ते सूट घालून काय पाप केलंस ते सांग. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. ते म्हणाला नाही माझं खूप अडचण आहेत, मला काम माझं करत असले मला 4-5 काम करायला लागतात. तुमच्यापेक्षा जास्त अडचणी दावीद रानात पळायला लागल्या, गुफेत पळाल्या, माहित नाही सकाळी म्हणणार संध्याकाळी म्हणणार, त्यातनं पण स्तोत्रायला लागलाय. म्हणजे शक्य आहे. किती पण अडचणी असू दे, किती पण बिझी असू दे, देवाला वेळ देणं शक्य आहे. देव जर उत्तर देतोय तर का आपण प्रार्थनेची तीव्रता वाढवून ते घेत नाही? हा, काही वेळा क्षणात येते, कारण का एखाद्या स्वप्नामध्ये असतो त्याला देव सरपवते जा. पण पॉल म्हणते की तुम्हाला युद्ध करायला लागणार आहे. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. ज्यावेळी आता एक रातूर अंकल आणि तीन साक्ष आहे, त्यांना मुलगा नव्हता. ज्या दिवशी झाला त्या दिवशी तुम्ही पप्पाला फोन केला. किती वाजता फोन केला? 3 वाजता. पप्पा प्रार्थना करायला. ते का? डिलिव्हरीची वेळ होती. काय गरज होती? म्हटलं असतं देव केलंय. नाही, देव पप्पाला माहित होतं
की जे करणी केलेलं आहे, जे दुष्टात्म प्रेस करल्यात, ते सामर्थ्यशाली आहेत आणि मला तीव्रता वाढवायला पाहिजे. ही मंडळी अशी नाही थांबली. पप्पा 12 ते 5 प्रार्थना करायचे, 5 ते 6 7 पर्यंत झोपायचे, 8ला परत सांगलीत असायचे काम बिझनेस करायला. हे असंच उभा नाही राहिलं. आमची 1 मिनिटाची प्रार्थना असं तुमच्या लाईफमध्ये काम करत नाही. आमची एक अशी लाईफ आहे जी तुम्हाला दिसत नाही, आणि आमची इच्छा आहे, देवाची इच्छा आहे की तुमची पण लाईफ तशी बनावी प्रार्थनेची. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अशीच इकडे एक 5 मिनिटात वचन सपवत आहे. तुम्ही पण इकडे 2 जण समोर थांबा असता माझं. तुम्ही थांबा. बोट चांगलं आहे ना? हां, असं कर. हे असं 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 कर रे. बॅग द्या इकडं. ती पण द्या इकडं. ती पण द्या इकडं. बॅगा भारी भारी घेतला तुम्ही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ठीक आहे, असं इकडे पकड जरा. हां हां, असं. काय काय किती बंद आहेत. हिरो बनायचं नाही. ज्या दिवशी दुखल त्यावेळी सांग. नाही हा, ते वज्ज पाहिजे मला. असू दे. आणि 2-3 असली तर द्या, काय अडचण नाही. दुखाले काय? त्याचा आबरूचा विषय झाला. सोड सोड सोड. हा, तेच बेंड, हेच बेंड झालंय. असंच ठेव, बोट असंच ठेव. ठेव असं. हा, तुम्ही करा आता. हे वाकलाय का? ह्याचा बोटच आहे ना, दोन्ही पण पोरच आहेत ना. बॅगाचं वजन बदलले, काय बदललं? हे अजून सराव कमी आहे याच्याकडं. स्ट्रॉंग नाही आहे. ते रोज रनिंग करून, ते रोज पुशअप म्हणून स्ट्रॉंग झालेलं आहे. तेच आहे माझी प्रार्थना. ह्याच्यासारखी, अशीच सारखी आहे, 15 मिनिटाची. मग एक 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 काय म्हणतात त्याला, एक आशीर्वाद आला का नाही मी वागतोय पूर्ण. काय सण होत नाही मला, पेलवत नाही आशीर्वाद. एक अडचण आली की मी पडतोय नाही. स्वतःला हालेलुया, स्वतःला तयार करायचं. स्वतःला. बॅगचं वजन सेम आहे, पुरुषच आहेत, सगळं सेम आहे. फरक आहे, एक जण मोठा झालाय. कसा मोठा झाला? त्यानं स्वतःला वर्कआउट केले, स्वतःवर काम केले. तुमच्या प्रेयर लाईफवर काम करा. 15 मिनिटं प्रार्थना, अर्धा झोप बंद करा. इथं रडू नका माझी मुलगीची लाईफ खराब आहे. रात्रीचं जावा प्रार्थनेमध्ये 2 तास 3 तास तिथं रडा. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. पहिल्या दिवशी देव प्रार्थना ऐकल्या, मग उत्तराला किती दिवस? 21 दिवस. का? मध्ये युद्ध चालू होतं. ज्या दिवशी तुम्ही ठरवला की देवा मला अब्रॉड जायचं आहे, त्या दिवसात देव व्हिजा, त्या दिवशी देव तिकीट, त्या दिवशी देव फ्लाईट सगळं ग्रांट केला. पण ते काय येतं नाहीये. हे पिढ्यानपिढी तुमच्या पूर्वजांनी केलेली यज्ञ आहेत, ते पिढ्यानपिढी केलेले पाप आहेत, ते सगळे शाप आणि आत्मे मध्ये थांबलेले आहेत. भले तुम्हाला लपटून नाही आहेत, ते मध्ये आहेत. ते कधी कुठं आहेत? तुम्ही ते हे गेम खेळलाय का, रस्सी खेच? जितक्या जोरात तुम्ही वडणार ते इकडं, जितकं वडणार ते तसंच आहे आत्मिक जीवन. बायबल सांगते संदेष्टापासून योहानापर्यंत देवाच्या राज्यावर आक्रमण होत आहे. जे आक्रमण करलं ते घ्या लागलं. आक्रमण म्हणजे काय? हे नाही ही तर 4 वेळा जोरात हालेलुया 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 नाही. रात्रीचं घरामध्ये जे रात्र होऊन जाईल, झोप त्यागायची. मला किती तास झोप मिळते? कधी काल आपण किती वाजता गेलो इथून? 11:30.
घरात जायला मी 12:30 झोपले. 12:30 1:30 2:30 बरोबर आहे. 3ला मला उठायचं. किती तास? 2.5 तास झोप. मला इथं प्रचार करायचा आहे, इथनं थोडा वेळ आवरून परत सांगलीत जायचं आहे. मला फ्री व्हायला 6-7 वाजणार आहेत. पण का मी करतोय? माझ्यामध्ये भूक आहे, मला सामर्थ्य पाहिजे आणि माझी इच्छा आहे की जे कोण तुम्ही अडचण घेऊन येत आहे देवा, टाइमपासची प्रार्थना असायला पाहिजे की आलं त्यांना दिलासा मिळाला नाही, देवा ज्यावेळी येतील त्यावेळी तुझं उत्तर घेऊन जायला पाहिजे. म्हणून ही काय वाटत नाही झोप त्यागणं. तुम्ही तुमच्या अडचणीसाठी, तुम्ही तुमच्या लेकरासाठी, तुम्ही तुमच्या विजासाठी, तुम्ही तुमच्या बिझनेससाठी जर 1 तास झोप त्यागू शकत नाही, 2 तास झोप त्यागू शकत नाही, 3 तास झोप त्यागू शकत नाही स्वतःच्या आरोग्यासाठी, समजायले, तर तुमच्यासाठी कोणी जरी प्रार्थना केली ते होऊ शकत नाही. का? मी करीन पण तुमच्याकडे ते आरोग्य टिकणार नाही, कारण तुम्ही परत त्याच पापात पडाल, परत त्या आजारी. हालेलुया. सायची सांगा, प्रार्थना वाढवा, तीव्रता वाढवा. आणि एक लक्ष देऊ नये का, आपल्या मंडळीत दर्शन मोठं आहे, एखादा जॉब करताय तर आयुष्यावर 15,000 जॉब करायचं नाही, देवाला प्रार्थना करायची, भूक वाढवायची, देवाला सांगायचं देवा मला महिन्याला ₹1,00,000 ₹1,50,000 ₹2,00,000 जॉब पाहिजे. बिझनेस करताय त्याला छोटं ठेवायचं, देवाला सांगायचं देवा एक दुकान आहे त्याचं शोरूम व्हायला पाहिजे. कधीच सीमित विचार करू नका. तुम्ही सीमित का विचार करताय? कारण की तुम्ही देवाला जाणत नाही. हालेलुया, हालेलुया. पप्पा मला म्हटले जा ATM कार्ड घेऊन जे खर्च करायचं खर्च कर. मला सांग, मी बाहेर पडलो, मग मी 4 वेळा जरी बिर्याणी खाल्ली मला काय फरक पडणार आहे का? मी विचार करणार का 4 वेळा बिर्याणीचे पैसे कुठून येणार आहे? मी गेलो बाहेर, मला गाडी घ्यायची विचार करणार का गाडीचे पैसे कुठून येणार? नाही. पण ते जर माझ्याकडे नसेल तर, ATM कार्ड नाही माझ्याकडे तर, एकदा बिर्याणी घेतो आणि अर्धी खातो, सकाळी जरा संध्याकाळी जरा, का? पुढचे पैसे कुठून आणणार? हालेलुया, हालेलुया. प्रार्थनेविषयी हलगर्जीपणा करू नका. बाईकवर थापू नका, नवऱ्यावर थापू नका, घरात करा. समजायला, आई वडिलांना थापू नका, घरात करा. मला कोणाची गरज नाही माझ्या लाईफसाठी प्रार्थना करायची, मी स्वतः करायला. कारण जो परमेश्वर सेवकाची प्रार्थना ऐकतो तो परमेश्वर तुमची माझी प्रार्थना ऐकतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. उशिरा अर्थ असं नाही की उत्तर आलं नाही, वाटेत आहे, परंतु जर मी प्रार्थना बंद केली तर कदाचित ते उत्तर माझ्यापर्यंत कधीच पोहोचणार नाही आणि माझ्या मनामध्ये तयार होईल की देव माझी प्रार्थना ऐकला नाही. नाही, बायबल सांगते तुम्ही वाईट असताना तुम्हाला समजते तुमच्या लेकराला उत्तम मधलं उत्तम द्यायला, तर स्वर्गीय परमेश्वर कितीतरी उत्तम करून तुम्हाला देईल का? नाही, निश्चित. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना वाढवा. ते 15 मिनिटाची प्रार्थना बंद करा, 8 तासाची प्रार्थना बंद करा, 2 तास 40 मिनिट. नाही देवा मी म्हातारे, तुला माहिती आहे माझा गुडघा दुखते. देवाचा नियम नाही बदलत, कुणासाठी नाही बदलत. नाही देवा माझं लेकरू, आता मला सांगा जेवायला किती मिनिट लागते ॲव्हरेज टाइम जेवायला आपल्याला? 15 मिनिट, 10 मिनिटं लईत लय. पण लहान लेकरांना तुम्ही जर जेवायला घातला तर त्याला पण 15 मिनिटं लागेल बिना फोनचं खायला. जर फोन सगळं खात असेल तर मग अर्थात जाते का? जसं ते गाणं सपल तसं एक घास, गाणं सपल तसं एक घास. हालेलुया. तुम्हाला माहित नाही तुम्ही त्या लेकराच्या जीवनामध्ये काय करायलाय. जे बी तुम्ही पेरलाय ते आता समजणार नाही तुम्हाला. तुमच्या घरात समजाले, तुमच्या लेकरांना तुमच्या घरात माहित पाहिजे की चुकीची शिस्त आपल्याला लागू शकत नाही. एक दिवस नाही जेवण, 2 दिवस नाही जेवण, तिसऱ्या दिवशी जेवतेच जेवते. तिसऱ्या दिवशी शिस्त असायला पाहिजे. हालेलुया. पण प्रॉब्लेम आहे घरातल्या मोठ्या लोकांना शिस्त नाही, ते बारकं काय आहे. म्हणून म्हटलं किती लोक प्रार्थना करून आला आज. किती लोक 1 तास करताय म्हटलं अर्ध्या लोकांचा असेल हात, 2 तास म्हटल्यावर अर्धे, 3 तास म्हटल्यावर मला वाटतं ऑलमोस्ट खाली असतील. का? अडचण खरोखर आहे ना.
खरोखर बाहेर यायचं ना, खरोखर आरोग्य पाहिजे ना, खरोखर विजा पाहिजे ना, खरोखर बिझनेस वाढायला पाहिजे ना, खरोखर जॉब पाहिजे ना, मग करा ना प्रार्थना. कोण अडवलं? दानियलला खरोखर पाहिजे होतं. समजाले? त्याला खरोखर, तुम्हाला खरोखर पाहिजे का पहिला बघा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आकाशात दुरात्म दुष्टात्मा आहेत. जो पण तुम्ही प्रार्थनेची तीव्रता वाढवत नाही तो पण उत्तर तुमच्यापर्यंत येत नाही. बापानं ऑलरेडी दिले. बापानं ऑलरेडी जे करू शकतो ते बाप केलं तुमच्यासाठी, दिले. ते बिझनेसचं रूपांतर मोठ्या कंपनीमध्ये, दुकानचं रूपांतर मोठ्या शोरूममध्ये, ते ऑलरेडी परमेश्वर दिलाय. परमेश्वर. पण तिथंपर्यंत पोहोचणार कसं? ना देवा माझी बायको प्रार्थना करते, बिझनेस बायको करणार आहे. नाही देवा माझे आई वडील प्रार्थना करल्यात, क्लास 1 ऑफिसर आई वडील बनणार आहे. चायचे बघून असं त्याला सांगायचं तू, सांगा तू म्हणा, तुम्ही नाही तू. थोड्या वेळासाठी एकामेकाला क्षमा करा, वय जरा कमी जास्त असेल, पण साईडचे तू सांगा तू. हालेलुया. समजाले? तुमच्या पोरगीच्या संसारामध्ये प्रॉब्लेम आहे, माझ्या पोरगीच्या नाही, मला लग्न पण नाही झालं, त्यामुळे मी तेवढा तीव्रतेनं प्रार्थना नाही करणार. तुमच्या शरीरामध्ये आजार आहे, मी परफेक्टली फाईन आहे, मी तेवढ्या तीव्रतेनं नाही करणार. तुम्ही तू. हालेलुया. देव म्हटला एलियाला, तू इथं काय करलायस? प्रत्येक गोष्ट तुमच्या पर्सनल आहे. तू काय करलाय इथं? देवाला दोष देऊ नका. देव इतका चांगला आहे की जर शक्य असेल तर या क्षणाला देव आत्ता लगेच सगळ्या गोष्टी मोकळ्या करत. समजाले? इतका चांगला परमेश्वर आहे. परंतु काही गोष्टी असतात आपल्या अज्ञानामुळं, आपल्या पूर्वजांमुळं, काही शाप, काही दुरात्मे दुष्टात्मे मिळत नाही तुमच्या जीवनामध्ये आहेत, परंतु ते मध्ये आहेत, ते उत्तर आपल्यापर्यंत येऊ देत नाहीत. प्रार्थनेची तीव्रता वाढवायला पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणा मी जास्त प्रार्थना करणार आहे, म्हणा मी जास्त प्रार्थना करणार आहे. अरे तुम्हाला डाऊट आहे स्वतःवर? मला ज्यावेळी माझा 4 पण उपास असतोय, पप्पा म्हटले की पुढच्या थोड्या दिवसात तू 6 पण उपास करायचं. किती दिवस झाले? 10 महिने, 11 महिने, 11 महिने झालं मी उपास करायलो. कधी कधी मी जेव्हा बास होत नाही काय. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे स्वभाव कधी ठेवायचं नाही, दुसऱ्यावर टेपूर फोडायचं नाही. जर देव एखादी गोष्ट सांगितलाय ते करायचं. ठीक आहे, मला आज त्रास व्हायलाय थोडासा, पण ज्यावेळी मंडळी वाढेल, ज्यावेळी परमेश्वर एक लेवलला घेऊन जाईल, ज्यावेळी माझा बिझनेस ब्लेस करेल, ज्यावेळी माझं फॅमिली परमेश्वर ब्लेस करेल, हालेलुया, त्यावेळी ते बघण्यासारखं असणार. का? देव मला दिला जे परमेश्वर मला सांगितलं. हालेलुया, हालेलुया. आत्ता अडचणीच आहे, समजायले? आत्ता देवा चेसच्या टाईमवर येणं, आत्ता 1-2 तास 40 मिनिटं प्रार्थना करणं, ज्या दिवशी त्या दुकानाचं रूपांतर शोरूममध्ये होईल त्यावेळी बघण्यासारखं आहे. ज्यावेळी ते छोट्या बिझनेस रूपांतर कंपनीमध्ये होईल त्यावेळी बघण्यासारखं असते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्रास आत्ता होते, समजायले? लेबर पेन करताना पुश 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 त्रास होते. बाळ हातात आल्यावर, हालेलुया, बाळ हातात आल्यावर, हालेलुया, हालेलुया. तसं प्रार्थना करताना पुश 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 त्रास होते. उत्तर हातात आल्यावर, घर हातात आल्यावर, जाग हातात आल्यावर, जॉब हातात आल्यावर, विजा हातात आल्यावर, बिझनेस हातात आल्यावर, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्ही प्रार्थना करणार आहे. आपण आपल्या जागेवर उठून उभा राहूया. त्या बॅगा जरा मी घेऊन जात नाही. जागृत उभा राहा, प्रार्थना करूया. देवाला सांगा, देव मला प्रार्थना करायचं, मला सहाय्य कर. देवाला सांगा, मला प्रार्थना करायचं, मला सहाय्य कर. 5 मिनिट आपण तीव्र प्रार्थनेमध्ये जाणार आहे. कोणी जागा सोडू नका. देवाला सांगा, देव मला प्रार्थना करायला शिकव, मला प्रार्थना करायचं आहे, माझी तीव्रता मला वाढवायची आहे. देव मला सहाय्य करा तुझी प्रार्थना करायला. 1 तास, 2 तास, 3 तास माझी क्षमता वाढव. देवा क्षमता वाढव.